तर आता आपण आहे ना जेव्हा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवजन्मभूमीमध्ये जे धरणं आहेत ना, त्या धरणामध्ये जे मासे आहेत तर त्या माशांवरती सर अभ्यास करतायत. विशेष म्हणजे त्या माशांचे प्रजनन, त्याच्या अन्न साखळीमध्ये कुठले कुठले घटक येतात, त्यांना काय प्रॉब्लेम होतात, पोटामध्ये काय सापडतं, आणि आता ते आपल्याला थोडं दाखवणार त्या मायक्रोस्कोपीच्या माध्यमातून. तर ते थोडे त्यांनी ते स्लायडिंग वगैरे केलेले आहेत, ते माशाचे ते नमुने कलेक्ट केले आणि आता ते तुम्हाला त्याच्यात दाखवतोय. आपल्याला त्या माशाच्या याच्यामध्ये काय भेटते, आपण कुठल्या प्रकारचा मासा खातोय, कसा खातोय, याच्या माध्यमातून आपल्याला दिसेल. दाखवतो आपण तुम्हाला. एक सिस्टोड मिळतोय आपल्याकडं, अजून आयडेंटिफाय झालं नवीन स्पेसिस, नवीन जात आहे. आणि ते काय आपल्याला अजून त्याचं मला आयडेंटिफिकेशनसाठी हे लॅबला पाठवायचं. आता हे सर लॅबला कुठे पाठवलं? लॅबला पुण्याला काय करायचं. आता हे जे दिसते आपल्या डिस्प्लेवरती काय घ्यायचं? छोटा मायक्रोस्कोप, नेकेड आपल्या डोळ्याला दिसत नाही. आपण हे आता हा सूक्ष्मजीवच आहे. हा, आपण हा मोठा करून पाहतो आणि त्याला काय केलेलं स्टेन केलेलं आहे आपण ते. आणि आता हा जीव आहे, हा माशाला घातक आहे का पाहिजे? घातक आहे. हा काय करतोय नेमका? म्हणजे जे काय रेडीमेड जे मटेरियल, जे फूड मटेरियल आहे ना, त्याचं अन्नात लोकलचे आता हे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडे एक प्रत्येकाकडे एक टेंडन्सी आहे रिप्रोडक्शन. तर ही त्याचे एग आहे, अंडी सिस्टोड म्हणतो, फ्लॅटवर्म म्हणतो. तुमच्या भाषेत जर सांगायचं तर टेपवर्म म्हणतो. टेलरच्या गळ्यामध्ये टेप असतो पण त्याची अशी बॉडी सिगमेंटेड असते आणि त्याला एक हेड असतं, त्याला कुलिक्स म्हणतो आपण. त्या कुलिक्सच्या सहाय्याने हा इंटेस्टाईन मध्ये, माशाच्या इंटेस्टाईन मध्ये घुसवतो तो असा आतमध्ये आणि तिथलं रेडीमेड फूड मटेरियल काय करतो, खातो. त्याचं रिप्रोडक्शन ही वेगळ्या पद्धतीचं होतं. त्याच्या बॉडीमध्येच एक सिगमेंटमध्ये ह्याच्या टेस्टेज बी मिळतं, ओव्हरी मिळते. म्हणजे दोन्ही हा हर्माफ्रोडाइट आहे हा. आणि डेव्हलप झालं सिगमेंट की मग तिथून एक ब्रेक जर झाला तर नवीन एलिमेंट तयार. सर आता आपले जे धरण आहेत आपल्या चारी बाजू, हे चारी बाजूची धरणं जी आहेत ना, 5 धरणं. या 5 धरणामध्ये सर्वात चांगलं जे मी जवळजवळ 15 पॅरामीटर काय केले बघितलेले आणि हे सिजनेबल बघितले. 4 सीझन मध्ये मी प्रत्येक धरणाचं काय केलेलं आहे, शॅम्पल घेतलं आणि शॅम्पल घेऊन मी स्वतःही चेक केलेलं आहे. त्याचे 12 पॅरामीटर केले मी, पीएच पासून ते पूर्ण ऑक्सिजन डिझॉल्व्ह कॅपॅसिटी किती आहे, ऑक्सिजन किती मिळतं, त्याच्यामध्ये बरेचसे जे घटक आहेत काय काय 15 पॅरामीटर मी काय केले चेक केले. मी स्वतःही केले या लॅबमध्ये आणि मग कन्फर्मेशनसाठी मी दुसऱ्या लॅबला पण पाठवलं खात्री करण्यासाठी. आता हे ह्या धरणामध्ये सगळ्यात चांगला मासा कुठल्या धरणाचा? या धरणामध्ये जे मासे जे मिळतात, आता प्रत्येक कटला, रोहू, रिगल मिळतातच. मग मरळ मिळते, शिंगाडा मिळतो आणि आपले जे कटला, रोहू, रिगल जे आहेत ना, जे हार्बिव्हरस स्पीसीज जे आहेत ना, त्यांच्यामध्ये 99% इन्फेक्शन मिळत नाही. कटला आणि रोहू, रिगल, सिप्रिनस कार्प 99% त्यांच्याकडे मिळत नाहीत. कारण काय, त्याचे जे इंटेस्टाईन जे आहेत ना, एवढे तकलादो आहेत, एवढे नाजूक डेलिकेट, त्याच्यामध्ये तो हेड जो आहे ना, त्या म्हणजे पॅरासाइटचा तो घुसतच नाही आणि आपण जर काढायला गेलो तर ते मिळतच नाही. म्हणजे त्याचं कवच कठीण असतं कटला रोहाचं जे आहे ना, मधलं इंटेस्टाईन खूप नाजूक आहे, त्याच्यामध्ये ते डिपॉझिट करू शकत नाही. हार्बिव्हरस आहे, त्याच्यामध्ये मिळतच नाही. आणि आपल्या ह्या भागातलं सर्वात पाणी जे चांगलं जे आहे ना, चिलेवाडीचं येडगाव धरणचं सगळं अॅक्युमुलेट होतं सगळीकडून. आणि सर्वात सुंदर पाणी पिण्यासारखं जे म्हणतो आपण ऑक्सिजन डिझॉल्विंग कॅपॅसिटी सर्वात जास्त चिलेवाडीच्या धरणाची. ती माझी नोंद आहे. ती लोक मला सांगतात की एवढं पाणी आलं, एवढं पाणी गेलं. आणि विद्यापीठाच्या पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या माध्यमातून प्रोजेक्ट काय केलं, मला PhDचं प्रबंध त्याच्यावरती अभ्यास करतो. नवीन नवीन माहिती देत जा. तर आता सगळ्यात महत्वाचं सांगा का आपण खाण्यायोग्य मासे कुठले कुठले परत आपल्या धरणात? हे तिलापिया इकडे जास्त चालतो. तिलापिया, पण तिलापिया, मोझंबिका हा इथला फिश नाही. आणि ह्या फिशमुळं इथले जे आपले स्थानिक फिश जे आहेत, मग तिथं कटला, रोहू, रिगल सांगितलं, त्यांच्या प्रजननाला धोका आलेला आहे. त्याचबरोबर इथे आपले स्थानिक अजून
फिश आहेत जी टेस्टी म्हणतो आपण टेस्ट लोळी मळी आंबळ्या त्यांचे सायंटिफिक नाव वेगळे आहेत. वेगळे. पण तुम्हाला समजावून मी मराठी. सांग आणि क्लॅरियस बॅट्रिकस नावाचा एक फिश आहे त्याच्यावरती बंदी घातलेली आहे शासनाने पण तरी सुद्धा लोक इकडे काय करतात तो खातात. त्याला मराठीत नाव काय सर? मांगूर. मांगोर वगैरे हा. जे आहे त्याच्यावरती हे केलेली आहे. आता ऍक्च्युअल मी सायंटिफिक हिस्ट्री स्टडी करतो मला बरं. त्याच्यातलं एवढे मराठी नाव माहित नाही. आम्ही कानडी माझं ओरिजिनल ओके. त्याच्यामुळे थोडंसं काय स्टडी करताना थोडंसं भाषेचा प्रॉब्लेम ओके सर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.